जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 हा महिना कसा जाणार आहे याची सखोल आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नवीन वर्षाचा पहिला महिना असल्यामुळे या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर परिणाम करू शकतात। म्हणूनच हा महिना हलक्यात घेणे टाळा आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या। जानेवारी 2026 हा महिना सिंह राशीसाठी आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मपरीक्षण घेऊन येत आहे। हा काळ तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखून देणारा ठरू शकतो। सिंह राशीचा स्वभाव जानेवारी महिन्यात। जानेवारी 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव अधिक ठाम आणि प्रभावी राहील। तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहाल। तुमचं बोलणं लोकांवर प्रभाव टाकेल। कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुमचं म्हणणं महत्त्वाचं ठरेल। तुमच्याकडून लोकांना योग्य दिशा मिळू शकते। परंतु या आत्मविश्वासासोबत एक धोका देखील आहे। जर तुम्ही जास्त कठोर बोललात तर काही लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात। म्हणूनच शब्दांची निवड जपून करा। या महिन्यात शांतपणे विचार करून निर्णय घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्यांसाठी सविस्तर भविष्य। नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 हा महिना महत्त्वाचा आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात। वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील। तुमच्या कामाची गुणवत्ता चांगली असेल तर कौतुक नक्की मिळेल। काही लोकांना नवीन पद, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन टीम मिळू शकते। प्रमोशनबद्दल चर्चा होऊ शकते। जरी लगेच निर्णय झाला नाही तरी तुमच्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल। सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना स्थिर आहे। कागदपत्रांचे काम, अर्ज किंवा परीक्षा यामध्ये प्रगती दिसेल। ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणं गरजेचं आहे। कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका। व्यवसाय करणाऱ्यांसाठी सविस्तर भविष्य। व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 हा महिना संयमाचा आहे। हा काळ फार जलद नफा देणारा नाही, पण भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा आहे। जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात। नवीन करारांबाबत चर्चा सुरू होऊ शकते। पैशांचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्या। कोणालाही उधारी देताना पूर्ण विचार करा। भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा। लपवाछपवी किंवा अर्धवट माहिती नुकसान करू शकते। आर्थिक स्थिती, पैसा, बचत आणि खर्च। आर्थिक बाबतीत जानेवारी 2026 हा महिना संतुलित आहे। उत्पन्न नियमित राहण्याची शक्यता आहे। खर्चही काही प्रमाणात वाढू शकतो। घर, वाहन, शिक्षण किंवा कुटुंबासाठी खर्च होऊ शकतो। त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल। मोठी गुंतवणूक, शेअर मार्केट किंवा सट्टा या महिन्यात टाळलेले चांगले। पैसे साठवण्यावर भर द्या। प्रेम जीवन, अविवाहितांसाठी। प्रेमात असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना भावनिक आहे। नात्यात जवळीक वाढू शकते। एकमेकांबद्दल समज वाढेल। जुने गैरसमज दूर होऊ शकतात। पण राग आणि अहंकार टाळणं खूप महत्त्वाचं आहे। कोणताही निर्णय घेताना भावनांपेक्षा समजूतदारपणा वापरा। विवाहितांसाठी वैवाहिक जीवन। विवाहित सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना समतोल राखण्याचा आहे। घरातील वातावरण कधी कधी तणावपूर्ण होऊ शकते। लहान कारणांवर वाद होऊ शकतो, पण संवाद ठेवल्यास समस्या लगेच सुटू शकतात। जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। कुटुंबासाठी वेळ दिल्यास नातेसंबंध मजबूत होतील। आरोग्य, शारीरिक आणि मानसिक।
आरोग्याच्या दृष्टीने जानेवारी 2026 हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, ॲसिडिटी, झोप न लागणे असे त्रास जाणवू शकतात. वेळेवर जेवण न केल्यास समस्या वाढू शकते. दररोज पुरेशी झोप घ्या. पाणी जास्त प्या. आणि जड पदार्थ टाळा. सकाळी चालणं, योग किंवा श्वसनाचे व्यायाम फायदेशीर ठरतील. आध्यात्मिक मार्ग आणि उपाय. जानेवारी 2026 मध्ये अध्यात्माकडे थोडं लक्ष दिल्यास मानसिक शांतता मिळेल. दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. रविवारी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. ओम सूर्याय नमः हा मंत्र दररोज 11 वेळा म्हणा. गरजू व्यक्तीला अन्न, गूळ किंवा गहू दान करा. या उपायांमुळे आत्मविश्वास वाढेल आणि अडचणी कमी होतील. शुभ गोष्टी. जानेवारी 2026 मध्ये सिंह राशीसाठी काही गोष्टी शुभ ठरू शकतात. शुभ रंग लाल, सोनेरी. शुभ अंक 1. शुभ दिवस रविवार. शुभ दिशा पूर्व. अंतिम निष्कर्ष. सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा काळ तुम्हाला स्वतःची ताकद ओळखायला शिकवतो. योग्य निर्णय, संयम आणि मेहनत ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकतो. घाई टाळा. अहंकार दूर ठेवा. आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या. असं केल्यास नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच सकारात्मक आणि लाभदायक ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.